अक्का उचला फोन. हॅलो सूर्या. नाही मी शंकर बोलतोय शालन. दादा हे सगळं काय होत बसलं रे. तुळजा तुझ्या घरची सून व्हावी असं लई वाटायचं मला. हे सगळं असं घडलं. मला माझं माहेर कायमचं तुटल असं कधी वाटलं नव्हतं रे. या सगळ्यात माझं माहेर मला परक झालं. दादा अरे दोन्ही पोरांनी त्यांच्या मनात काय चाललंय हे आधीच आपल्याला सांगितलं असतं तर आपण काहीतरी केलं असतं ना. पण आता मी काय करू सांग मला. अरे इथं या घरात मालकाने माझ्या पोरीच्या श्राद्धाचं जेवण घातलंय. दादा आता सुद्धा ते घराच्या बाहेर गेलेत म्हणून तुझ्याशी निदान फोनवर तरी बोलता येतंय मला. नाहीतर ते बी शक्य नव्हतं. तुझं दुःख समजतंय ग मला. पण परची घडलं ती काय आपल्या हातात होतो. काळच प्रत्येक गोष्टीवर औषध असतो म्हणतात. तो जसा पुढं सरकत जाय ना तसं होत्याला जखमा बऱ्या सांगल्या. पुन्हा होत्याला दोन्ही घरं एकत्र बघ. देव करो तसंच हो. हातात आपल्याच हातात आहे. आज सत्यनारायणाची पूजा ठेवली बघ घरात. पुरीकडचं कोणीच नाही. तू आली तर बरं वाटेल. पोरांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात पण ठेवशील. हे बघ तू 2 मिनिटं का पण होईना येऊन जा इकडे आणि पोरांना आशीर्वाद देऊन जा. हा येशील ना ग शालन. येशील ना. बोल ना काहीतरी बोल की. हॅलो आत्या काय झालं. ठेवला फोन.